तर शुभप्रभात. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि त्यासोबतच आज हर हर महादेव. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण काय करणार आहे आता हा नवीन ब्लॉग चालू केला आहे. आत्ता आपल्याला थोडंसं काम म्हणजे एक ठिकाणी जेवायला जायचं आहे भाऊंच्या इथं. ते जेवण करायचं आणि जेवण करून मग मला असं वाटतं की आज आपण सणसवाडी नरेश्वरला गाडा पाहायला जाऊया. कारण की मी 2-3च घाटात जातो जवळजवळच्या. त्यापैकी हा सणसवाडीचा घाट आहे नरेश्वरपासला. तिथं जाऊ गाडं पाहायला आणि पाहू गाड्या वगैरे पाहून आल्यानंतर जर कुठं जायचं झालं तर जाऊया. नाहीतर मग आपलं व्हिडिओ एडिटिंग किंवा जे थोडंसं काम आहे तेवढं काम उरकून घेऊया. तर चला आपण पण जाऊया. पण आधी जेवण करून येऊ आणि मग तिथं जाऊ. किंवा मग आधी जाताना दर्शन घेऊन मग जेवायला जाऊ. नाही आधी पोटोबा मग विठोबा नको आहे का नाही. आधी देवबाप्पाच्या पाया पडू आणि मग पुढे जाऊया. चला. बाकी आता काय आलं आहे, थंडीतून म्हणजे जी थंडी आहे ती थंडी संपून आता उन्हाळ्याचं जे आहे ते आगमन हळूहळू होत आहे. कारण सकाळची थंडी वाजते पण दिवसा मात्र आता बऱ्यापैकी गरम होतं. शिवता पाया पडून आलं वाटतं. ए गुडू चल उरक. फ्रंट कॅमेरा नको. फ्रंट कॅमेरा कुठे? हा बॅक कॅमेराच आहे. फक्त गाडीच्या आतून लावलेला आहे आपण ना. कळलं का नाही? ए गुडे अरे कळतंय का नाही तुला? चल चला आता आपण काय करूया, शंभू महादेवाच्या दर्शनाला जाऊया. हा ना चला. चला आपण हर हर महादेव. चला आता बाप्पाचं दर्शन घेऊ. इथं आता इथं आपण पाहू शकता. ए सर रुद्रा इथं आता आपला प्रसाद वाटण्यासाठी सचिन दादा बसले. दादा आहे ऍडव्होकेट दादा. अरे प्रसाद घे रे, प्रसाद घे. चला आपण मंदिरात जाऊ आता दर्शन घेऊ. दादा तर आज आपण श्री शंभू महादेवाच्या मंदिरात पाहुण्या नाही घेतलं राव. पाहुण्या नाही घेतो. शंभू महादेवाच्या मंदिरात आपण दर्शनासाठी आलोय. आज महाशिवरात्र आहे. तर या गोष्टीवरती सर्वांनी एकदा होऊन जाऊ द्या. हर हर महादेव. नमः शिवाय. ओम नमः अभिषेक चालू झालाय. ओम नमः आपला आवाज कमी करतो. ओम A few moments later. चला जाऊया जरा मस्त पैकी आपलं पुढच्या कामासाठी निघूया. हर हर महादेव. पिल्या काय करतो? पिल्या काय करतोय? पिल्या हा म्हणलं पिल्या कुठे होय रे? हा तू इकडे हो. चल चल पिल्या यायचं खाली तो का? A few moments later. कसला मोठा साप आहे इथं. काय आता आम्ही चालतो पाहण्यासाठी. इथं दिसलं आम्हाला काय ना बाहेर सोडतो मी. मयूर आपलं हे मनीष
ही माती ना ती डिल्ली करायला लागेल ना ती. ते असं केल्यावरती मरून जाईल ते नाही का, असं म्हणजे असं जर ठेवलं ना त्याला ते मरण त्याला आहे ना. माती काढायला पाहिजे. नाही त्याला आहे ना वरची वातीने ती चेपले हो खाली, तसंच कवर पण मरून जाईल ते. तेव्हा हे ढकलून द्यायचं बघ तिथलं काढून, ते एवढं वर नाही येत. हा त्याला नाही काय करत आपण दादा, हे ना वरले फक्त माती काढून द्यायचं खाली ना. नाही दादा एवढं वरती ते नाही वरलं दादा लय जाम आहे हो, कशाने तरी काढ लागेल. मग मी ना तिथलं माणसाला बोलतो एका, इथं हा इथं स्मशानभूमीचा कोपरा आहे ना, तर कोपऱ्यावर माती ते. हां हां हा ये काय नाही मामा, साप आहे इथे, त्याला काढतो ना. हॅलो 2 मिनटं बघ 2 मिनटं. अरे थांब ठेव 2 मिनटं आलो. इथं अडकलाय माती. हे काय इथे इकडे इकडे दादा इकून इकून दिसतो तुम्हाला, इकून इकून या. बघा इथे या. साप लय मोठा आहे पण त्याला वाचवायचं आहे आपल्याला. जा म्हणे. आपण त्याला मरून नाही द्यायचं आता. आता माती काढायची माती काढतो आम्ही, पण ती निघा ना थांबा. त्याला मरून नाही द्यायचं म्हणून मी. मारायचं नाही, मरून नाही. हा आज शिवरात्र आहे, मारायचं नाही. त्याला जाऊ दे तिकडे. त्याला बाहेर काढायचं आपलं कसं तरी करून. थांबा थांबा त्याला आहे ना नाही का आपल्याकडे? कुठं इथं नाही नव्हतं बरोबर आहे की काय? इथं घरी इथं नाही होतं जवळ काय असे आपण इथं त्यांच्या घरी आता काय माहित नाही. हां नेमकं इथं गुतलं काय असेल तरी उचललं ना आपण, ते बाहेर येणार त्याला तसं करून फायदा नाही, त्याच मरून जाणार ती. नाही नाही सर पुढलं पुढं पुढल्या साईडला लागणार ना तिला. नाही त्यामुळे थोडं जपून बरं का पुढं हे. हां जीव वाचवला बघायला. जीव वाचायचं, हा तेच ना. हा घाबरू नका, आम्ही पळणार नाही. वर आलं तर आम्ही पळणार. हा वर नाही येणार ती, वर नाही येणार. हा कर साईड रेटा. त्याचं आहे ना काय आलं ते केव्हापासून राहिलं असं माहित नाही, तसं फार जीव झाला. ते खाली आहे दादा, सरळ उभं बघ ना. नाही सोड न करू. गुतलंय का खाली? थांबा 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 थांबा. हां खालते ना हालतंय ते चांगलं ये. दादा, सरळ उभं अडकलेलं आहे ते. तिकून घाल साईड नाही लागलं म्हणून. थांबा त्याचं मुंडकं वर उचलून तर जरा. थांबा थांबा त्याचे मुंडकं जाते ना. थांबा ते मुंडकं जरा वर उचलून तर तुम्ही. हां आता काढा. लय वजन टाकले वरून, त्यामुळे त्याला निघत आहे ना ते काय ते गुतलंय व पार. ते ना दादा सरळ खाली आहे ते गुतलेलं. लय गुतले होते आत. बघा बरीच हात गुतलेली. थांबा थांबा निघाले वाटतं, निघाले. थांबा थांबा. नाही नाही काय निघालं नाही ते आता का केव्हापासून ते असं तरंगलेलं माहित नाही ना. ते गुतलं होतं ना महाराज दगडा खाली. केव्हापासून लटकलं होतं माहित नाही, लटकलं होतं ना याच्यात. हा नाही जखमी नाही झालं. जखमी नाही झालं. नाही जखमी नाही काढली जरा साळ. ही काय याच्यात गुतलं होतं इकडे. बाहेर होते हे उकरून काढले. घाबरले ते. नाही ते ना ते काय आलंय काल कधीपासून ते ना येत पडला ते जीवच नसणार आता ना. त्याला पुढे घ्यायचं मातीत घ्यायचं, आपलं पाण्यात घ्यायचं सगळं जेल. थांब थांब त्याला जरा त्या तिथलं डिगातून बाहेर हा बाजूला घे फक्त जरा. नाही याला टाकलं होतं ते ना आडवं. हलून 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 आहे ना त्याचं मन काय झालं. नाही येईन त्यात एनर्जी येईन हळूहळू. थांब बरं, चला दर्शन दादा. वरती येणार येतात येणार. राहू दे इथं ते पाणी तुमचं इरोळा म्हणलं पाण्यात राहीन तो ना. हा आहे का नाही, राहू जाऊ चल राहीन तर त्यात ते मग ते गारवेल तरी बसून ते बाहेर इकडे तिकडे काढण्यापेक्षा आहे का त्या. सावकाश घे वरती. थांब मला लांब होऊ दे.
अरे तर मागलं शरीर सगळं फुगलं रे त्याचं. दर्शक मी ते ठेवून होतो ते काय कर माहिती का, अर्ध वर दुखतं ते आहे का ते बॉल सारखं आहे का, अर्ध याच्यावर मांडा अर्ध खाली गेला जाऊ दे. हा. हा थोडंसं कसं पाण्यामुळे ना त्याला एनर्जी येईल तरी ती. पण तू म्हणतो जर मोडला असेल तर मग काय ते तरी करा. लगेच लगेच हवा उकळा सापाची मोडली ते दिसलं का, हालचालच नाही त्याला. कळलं का? मागची साईड त्याची हाय तशी ठेवली. काय कर त्याला ना ते फक्त मुंडकं नाही का ते समोरचं ते फक्त बोला पैसे तिकडे नाही का तिथं मांडा आणि मागलं राहू द्या पाण्यात थोडंसं राहीन ते. हां ठीक आहे ते पलीकडचं हां. 2 hours later. काय पाहिजे तुला काय आता आम्ही साप पकडून तुला माहिती खाली हो बघ्या तुला माहिती का. हा साप पकडून आलो साप तुला माहिती का नाही. इकडे बघ वर बघ बघ्या आम्ही साप पकडले तुला माहिती का रे. तुला माहिती का साप पकडलाय बघायचं तुला. अय चिमू थोडा वेळ आता ना आराम कर. काय इकडे बघ चिम्या काय चिमू इकडे बघ तुला चिमड्या थोडा वेळ आराम कर. हा तुला काय झोप थोडा वेळ झोप चल. The very next evening. तर आपण आता चाललो आहे शुभम दादा सोबत कोरेगावला. कोरेगाववरून आपल्याला जायचं आहे नरेश्वरच्या घाटामध्ये बैलगाडा पाहायला. तर बघू आता कोरेगावात गेल्यावरती ना जरा बघूया काय काय काम करता येईल ते काम करूया ना तर मस्तपैकी जाऊया घाटात बैलगाडा पाहायला. गणपती बाप्पा चला मोरया मंगलमूर्ती मोरया. उपवास असते म्हणून आपल्याला जेवायला जाता येणार नाही. आज उपवास आहे. चला A few minutes later. तर आपण काय केलंय स्पीकर घेतलेत. आपले जे फ्रंट डोअर आहेत का त्याला ऑलरेडी स्पीकर आलेत. बॅक डोअरला म्हणजे रिअर डोअरला स्पीकर नाहीत. तर आपण स्पीकर घेतलेत. तर स्पीकरच्या फिटिंगसाठी आपण आत्ता कोरेगावला चाललोय परत. मगाशी एक चक्कर मारवलं शिवदादासोबत जाऊन अजून एक चक्कर मारतो. चला जाऊया आता डायरेक्ट ना दुकानात गेल्यावरती तुम्हाला दुकानातलं फिटिंगचं वगैरे काय असेल ते दाखवतो. इथले हेलिकॉप्टर वगैरे काय काय त्यांचं मस्त त्यांनी हे केलं राव. प्लॉटिंग असं करावं तर असं करावं आहे का नाही. चला इथे ना आता आपण आता कुठं तर शिव मग ते हा कसं चाललाय एका बाजून कल्लाय सगळा. येस काय करतो 2 मिनिटं काय तर पुढे गाडी बघतो चालू घ्यायच्या बस. हेच ना जोगेश्वरी कार डेकोर. आपण इथं पेरण्या फाट्यावरती आलो ना. पेरण्या फाट्यावरती इथं जोगेश्वरी कार डेकोर आहे. गोल्डन पॅलेसचे एकदम खेटून शेजारी जोगेश्वरी कार डेकोर. आता काय आपण फक्त इथं काय करणार आहे आता जे आपले हे साऊंड आहेत बॅक डोअरचे नाही का तर इथं साऊंड बसू आपल्याला आता खास त्यासाठी आपण आलोय. दादांकडनं घेऊ करून या आतमध्ये असं. आता इथं दुसऱ्या ज्या गाड्या आहेत का यामध्ये काय मला वाटतं शेजारच्या गाडीचं फ्लोरिंगचं काम चाललंय. इकडचं काय चाललंय काय माहिती. बहुतेक हा बॅक कॅमेरा इन्स्टॉलेशन चाललंय बहुतेक.
सीट कवर आपल्या गाडीमध्ये पाहूया काय करतं ते. आज स्पीकर बसवण्यासाठी आपल्यासोबत मनीष आलाय बरं का. एक स्माईल आहे आणि लव बॉय तिकडे बसले. तुम्हाला लव बॉय बघायचं का बघा. हा लव बॉय बघा कसा आहे. किती लागेल थांब की 10 मिनिटे. दोन मिनिटं बघता आता आहे ना. आपले साऊंड बसून झालेत. पाठीमागं काही दिसणार नाही लगेच. तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवलं मी. तोपर्यंत आता जरा रिलॅक्स बसूया. हे आपलं दुकान 1 मिनिट आतून जाऊन येऊ. हे पाहतंय ना जवळच आपल्या गोल्डन पॅलेस शेजारी दुकान आहे. इथं मला वाटतं मस्तपैकी नाही का हे काय आहेत व्हील कॅप सोबत सीट कवर जे जे आहेत ते बऱ्यापैकी सर्व तुम्हाला इथं मिळेल. आता रेट वगैरे मला पण एक माहीत नाही पण पाहू आपण. तर इथं LED वगैरे आहेत गाडीच्या वरती. साऊंड आहेत JBLचे साऊंड दिसतात. हे ॲम्बिएंट लाईट आहेत. कोपर आहे. ते ग्लास क्लीन वगैरे करतो ते आहेत. चला चला येतो शेट. चला येतो. चला निघूया आपण. आपलं काम झालंय. सात फेरों से बंधा है जन्मों का. चला आता मस्त स्पीकर बसवलेत. स्पीकर बसून आपण आता कोरेगाव चाललोय परत. काय आलंय आता साऊंडची फिटिंग वगैरे करून आपण माघारी येतोय. ऑलरेडी काय आले आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि यायला आम्हाला उशीर झाला. त्यामुळं काय केलं आपला जो फोन आहे का दुसरा जो रेग्युलर वापरतो तो त्याचा वापर पुढं हॉटस्टार लावून त्याच्यावरती मॅच पाहायचं काम चाललंय. पहा काही 2 मिनिटात जाईन घरी आपण आता. पण हे मॅच पण तेवढी गरजेची आहे ना. पाहिली पाहिजे आहे का नाही. कसं आहे जुगाड. चला जाऊ द्या. मॅच पाहण्यापेक्षा इथं घरी जाऊया जरा जोरात जोरात. धावत पळत मॅच बघायला आलो. थांबा 1 मिनिट समोर. हे मॅचसाठी आलो होतो घरी. जेवलो तर मॅच लावली. मी ते DRS घेतला होता. 6 2 विकेट.
तर चला हा व्लॉग थांबवतो इथं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.